नेत्रा, जर तू या गोळ्या घेतल्या असत्या तर तुझ्या पोटात उष्णता निर्माण झाली असती आणि ह्याचा परिणाम असा झाला असता की तुझं बाळ तुम्ही म्हणताय ना की बाई सगळं चांगल्यासाठी करते, नेत्राचं भलं बघते, हे भलं बघते ती नेत्राचं. आतापर्यंत ही फक्त नेत्राला अबॉर्शन करायला सांगत होती, पण आता हे असे प्लॅन्स करते. कळलं ना या बाईची लायकी काय ते कळलं ना तुम्हाला? तेजस तोंड सांभाळून बोलायला मुस्काट फोड तुझं मी. या फोडा, मुस्कट फोडा, मारा, काय हवं ते करा, पण मी सांगतो या बाईवर विश्वास ठेवू नका. या बाईची लायकी नाही. Shut up! बाईची. Just shut up! यादी नेत्राला मुलीसारखं जपलंय. सकाळी सुद्धा नेत्राच्या सूपमध्ये आणि काहीतरी मिसळलं, असे आळ घातलेस, तेव्हा सुद्धा हेच सिद्ध झालं. तेव्हा काहीही सिद्ध झालं नव्हतं. जे सिद्ध व्हायचंय ते आत्ता झालंय. केतकी काकू पण होती तिथे. जेव्हा आम्ही या बाईच्या रूमची झडती घेतली तेव्हा केतकी काकू होती तिथे. झालंय सिद्ध. माझ्या खोलीची झडती घेतलीस तू? हो. एवढी हिंमत आली तुझ्यात? इंद्राणी मॅडम, ज्या बेबीने अजून जन्म सुद्धा घेतला नाहीये त्या बेबीचा खुनाचा प्रयत्न करायची तुमची हिंमत होऊ शकते ना? तो तुमची रूम चेक करायची आमची हिंमत पण होऊच शकते. आणि त्यात आमची काही चूक नाहीये. मला खोटं ठरवण्यासाठी बोलताय ना तुम्ही? हे सगळं मुद्दाम करताय ना? काय? मला हे कळत कसं नाहीये की माझ्या मनात हा विचारही येणार नाही. नेत्रा, तुला तरी कळतंय ना की माझ्या डोक्यात हा असा विचार कधीही आलेला नाही आणि येणारही नाही. नेत्रा, हे बघ, तू हिच्या बोलण्यात येऊ नकोस. केतकी काकू होती तिथे, तिने पाहिलंय. हे बघ, ही बाई ना कोणत्याही थराला जाऊ शकते. तेजस, बस बस झालं. आता तुझा एकही आरोप ते ऐकून घेणार नाही. हे दोघं मूर्ख आहेत. तुला तरी कळतं की नाही? आजवर या युद्धासाठी आपण जेवढी मेहनत घेतली ना त्या सगळ्यावरती यांनी पाणी फिरवलंय. या युद्धात तुला मागे खेचलंय, मला सुद्धा आणि देवी आईला सुद्धा. आम्ही देवी आईच्या मुली आहोत. देवी आईने एक विशिष्ट कार्य देऊन आम्हाला जन्माला घातलंय आणि भावनेपेक्षा कार्य महत्वाचं आहे आमच्यासाठी. नेत्राचा बेबीला मारण्याचं कार्य दिलाय देवी आईने तुम्हाला. देवी आईला तुमच्या बाबत कशाला सामील करता तुम्ही? फाल्गुनी, बासा, तू माझ्यावर वाटेल ते आरोप करणार, तुझा नवरा माझी लायकी काढणार, पण आता बासा. इतका वेळ सहन केला, आता सहन नाही करणार. इतका वेळ गप्प होते मी, पण आता मी बोलणार. इतके दिवस समजवायचा प्रयत्न करते तुला. नेत्रा, तू चुकतेस तू नेत्रा, पण तुझ्या डोक्यात शिरतच नाही काही. इतके दिवस डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवणारी ही नेत्रा आज एवढ्या मोठ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीये का? तुला माहितीये हा दिवस कोणामुळे आलाय? सगळं तुझ्यामुळे होत आहे. सगळं तुझ्यामुळे झालं. आपल्या घरात बघतेस काय झालंय ते? केवढी मोठी फूट पडलीये घरात. तुझ्या माझ्यातलं अंतर वाढलंय. हे कोणामुळे? त्या विरोचकामुळे. विरोचक हे सगळं घडवून आणतोय. तुला कळत कसं नाही?
माहितीये बाळाचा विषय तुझ्यासाठी खूप नाजूक आहे. तुला सगळं माहितीये तरी सुद्धा तू मान्य करत नाहीस की तुझ्या पोटात विरोचकाचा अंश आहे. मला काय म्हणालीस? मला मातृत्वाचा अनुभव नाहीये मला मातृत्वाचा अनुभव. आयुष्यभर एकटी राहिले मी, नाही कळत मला नाती गोती. तो माझा निर्णय होता, कारण तो देवी आईचा आदेश होता. पण तू देवी आईचा आदेश पाळला नाहीस आणि म्हणून आज तुझ्या बरोबर हे सगळं होतंय. आणि म्हणून आज तुझ्या पोटात विरोचकाचा अंश आहे. चुकलं माझं, खरंच चुकलं. मी वाईट वागायला हवं होतं, नाहीतर आज अशी माणूस म्हणून हरले नसते मी. तुला काय वाटलं तुझ्या पोटातल्या या विरोचकाच्या अंशाला मी संपवू शकणार नाही? किंवाच संपवलं असतं मी त्याला. अवघड नाहीये माझ्यासाठी. तुला कळलंही नसतं. दिवस तू जे काही वागतेस ना, त्यावरून हे सिद्ध झालंय की तू देवी आईची मुलगी नाहीयेस. तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझं सगळं काही विरोचकाचं आहे. या विरोचकाच्या अंशाने तुझ्यावर ताबा मिळवलाय. मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, विरोचकाचा तो अंश तिला संपवेल, तिचं अस्तित्व संपवून टाकेल. म्हटलं नव्हतं मी? ही ती नेत्रा नाही जिला आपण ओळखतो. विरोचकांनी ताबा मिळवलाय तुझ्या. पण एक नक्की, विरोचकाला आणि विरोचकाच्या त्या अंशाला मी संपवेन. तू असलीस तर तुझ्या बरोबर, नाहीतर तुझ्याशिवाय.
तुम्ही माझं बाळ पाडायचा विषय सोडून द्या आत्या. तुम्ही ज्या क्षणी तो विषय सोडाल ना त्या क्षणी सगळं बदलेल. हा विषय बंद झाला ना की मग तुम्ही बघा सगळं कसं बदलतं ते. काही दिवस तू जे काही वागतेस ना त्यावरून हे सिद्ध झालंय की तू देवी आईची मुलगी नाहीयेस. या विरोचकाच्या अंशाने तुझ्यावर ताबा मिळवलाय. विरोचकाला आणि विरोचकाच्या त्या अंशाला मी संपवेन. माझ्या गर्भात पाडणाऱ्या बाळाला पाडण्याची भाषा करताय तुम्ही. मातृत्वाची भावना ना तुम्हाला कधी कळणारच नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, विरोचकाचा तो अंश तिला संपवेल, तिचं अस्तित्व संपवून टाकेल. ही ती नेत्रा नाही जिला आपण ओळखतो. विरोचकाने ताबा मिळवलाय तुझ्या. तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझं सगळं काही विरोचकाचं आहे. इंद्राणी, 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 दार उघडा. इंद्राणी, अहो इंद्राणी. शेखर, मला एकटीला राहायचंय थोडा वेळ. मी ठीक आहे. पण तुम्ही स्वतःला असं कोंडून घेऊ नका. मी खरंच ठीक आहे. मी येईन थोड्या वेळाने बाहेर. बर. तर काय करून बसलीस का तू? हे उशी नव्हतीस नेत्रा. नेत्रा, एकदा शांतपणे विचार कर. का झालं असेल तुझ्या हातून असं? आत्या सुद्धा अशा नव्हत्या. ज्यांनाही विचारा त्या असं का बोलल्या. तर आपण तू हात उचललास इंद्राणी आत्यांवर. असं व्हायला नको होतं तिथं. जे काही घडलं ते देवी आईच्या मर्जीने घडलं असेल. एका निष्पाप जीवाला मारण्याचा विचार केला इंद्राणी आत्यांनी. आणि तो विचारच मुळात राक्षसी आहे.
उगारला मी हात, पण तो इंद्राणी आत्यांवर नाही, विरोचकाच्या राक्षसी वृत्तीवर हात उगारला मी. आणि काय म्हणाल आता? हा, की माझ्यावर विरोचक हावी होतोय. मी ती नेत्रा नाहीये. उलट मी म्हणते की ह्या त्या आत्याच नाहीये, कारण माझ्या आत्या असा राक्षसी विचार कधी करूच शकत नाहीत. आज फाल्गुनी ताई आणि तेजस भाऊजींमुळे मला सत्य तरी कळलं. मला कळलं आत्या काय करण्याच्या बेतात होत्या. आता तर त्यांनी उघड उघड धमकीच दिली. पण ठीक आहे, मी रक्षण करेन माझ्या बाळाचं. मी सुद्धा बघते कोण काय करते. माझ्या बाळाचं रक्षण करणं चूक असेल तर मी पुन्हा पुन्हा ही चूक करायला तयार आहे. माझं सर्वस्व लावेन मी माझ्या बाळासाठी. माझ्या आणि माझ्या बाळाच्या मध्ये जो कोण येईल त्या प्रत्येकाशी लढेन. मग त्या आत्या असो नाहीतर माझा नवरा असो. आणि का लढते मी माझ्या बाळासाठी? बोला ना, का लढते? कारण देवी आईने स्वतः तो तहाचा ध्वज माझ्यापर्यंत पोहोचवला होता, ज्यावर स्पष्ट लिहिलंय की माझ्या पोटी देवी आईचा आशीर्वाद जन्माला येणार आहे. माझ्या बाळावर माझे संस्कार असणार आहेत. त्यामुळे आता माझ्या बाळाच्या जन्मामध्ये जो कोणी आडकाठी करेल त्या प्रत्येकाशी संघर्ष करायला मी तयार आहे. काय विचारायला आलीस? गाल सुजलाय का? सुजलाय थोडासा गाल. अगं खरंच सुजलाय. पण काय चाललंय तुमचं? हे युद्ध त्रिनयना आणि विरोचक यांच्यातलं आहे. पण इथे तर त्रिनयनेचं सैन्य आपापसात युद्ध करायला लागलंय. महायुद्ध रंगलंय या घरात. दुखतोय का कान? अगं ती नेत्रा गावाकडची आहे ना, तिचा हात लागतो. मला विचार, मला अनुभव आहे म्हणून सांगतेय. पण मजा आली मला. हेच हवं होतं मला. सूड घ्यायचा होता तुझा. माझ्या कानाखाली मारलीस की नाही त्याचा सूड. शांत वाटते आता. आणि हो, ज्या गोळ्यांनी नेत्राचं बाळ म्हणजे विरोचकाचा अंश संपू शकत होता त्या गोळ्या मीच ठेवल्या होत्या तुझ्या गादीमध्ये. सांगू नकोस का कोणाला? मागच्या वेळेस जेव्हा गळा कापला तुझा तेव्हा वाचलीस. आज नाही वाचणार.